गडचिरोली जिल्ह्यात भर उन्हाळ्यात वादळ वारा सुरू झाला आणि 1.5 ते 2 तास अवकाळी पाऊस पडला। पावसामुळे मिरची उत्पादक शेतकरी जे आहेत ते शेतकऱ्यांवर मोठा नुकसान सहन करावा लागलेला आहे। कारण की चांगला उत्पन्न यावेळी मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला होता। याची बातमी TV9 नी दोनदा दाखवली होती। शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचा वातावरण होता, परंतु गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस जे आहे ते परवाच्या दिवशी रात्री आणि काल आज पहाटे अशा 2-3 वेळा आल्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांवर एक मोठी नुकसान जे आहे ते झालेलं आहे। आणि आपण दृश्यामध्ये बघू शकतो, हे खराब झालेली मिरची आहे। पावसामुळे हे खराब झालेली मिरची आहे आणि जवळपास म्हणजे एक 3 एकरी शेतीत एक 70 ते 80 क्विंटल मिरची निघाली। परंतु याच्यातून हे दृश्य बघू शकतो आपण की एक ट्रॅक्टर मिरची म्हणजे जवळपास एक 7 क्विंटल मिरची जी आहे ते खराब झालेली आहे। 7 क्विंटल म्हणजे 1 क्विंटलले जवळपास 25,000 ते 30,000 रुपये सुरू आहे। याप्रमाणे 2 लाख रुपयाचे नुकसान मिरची उत्पादक एक शेतकऱ्यांचे झालेले आहे। असे अनेक शेतकरी आहेत जे मिरची नुकसान झाल्यामुळे आता नुकसान सहन करावा लागलेला आहे यांना। आणि उन्हाळ्यात कशा प्रकारे हे मिरची जी आहे ते इथे ठेवलेली आहेत आणि याच्यातूनही काही खराब झालेली मिरची पुन्हा बाहेर काढण्यात येईल आणि त्यानंतर ही मिरची विकण्यात येईल। आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यात चांगला उत्पन्न निघाल्यानंतर वादळ वारा किंवा अवकाळी पावसामुळे या शेतकऱ्यांचे नुकसान जे आहे ते झालेले आहे। आणि काही ठिकाणी भात शेतीचे नुकसान झाले, काही ठिकाणी मका शेतीचे नुकसान झाले, काही ठिकाणी आंब्या शेतीचे नुकसान झाले। वादळामुळे तोडणीला आलेले आंबे पूर्ण खाली पडले। यामुळे एक मोठा नुकसान गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी, चामोर्शी, एटापल्ली, मुलचेरा, कोरची, कुरखेडा, सिरोंचा या भागात झालेला आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मी MD इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।